नमस्कार मंडळी. आज आपण पाहतोय श्रावण मास स्पेशल किंवा श्रावण महिन्यामध्ये कुठलाही उपवास असेल किंवा देवाला नैवेद्य दाखवायचा असेल, तर अशा वेळी तुम्ही ही खीर बनवू शकता. अप्रतिम चवीची अगदी 10 मिनिटात खीर तयार होईल आणि अगदी एक सिक्रेट इन्ग्रीडियंट जेणेकरून दूध जास्त न आटवता तुम्ही ही खीर लवकर कशी बनवाल आणि तेही दाटसर. तर त्यासाठी एक खास आपण पदार्थ वापरणार आहे. तर चला मग पाहूया ही खीर कशी बनवायची. सगळ्यात अगोदर पॅनमध्ये साधारणतः 2 चमचे साजूक तूप गरम करून घेतले आणि त्यामध्ये आवडेल तो सुकामेवा जसं की 4-5 काजू, 4-5 बदाम आणि थोडासा पिस्ता. या व्यतिरिक्त तुम्हाला जर सुकामेवा दुसरा कुठला घ्यायचा असेल, तर तुम्ही इच्छेप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. आता इथे आपण सुकामेवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. अर्थातच साजूक तुपामध्ये हा सुकामेवा फ्राय करून घ्यायचा आहे. असं केल्यामुळं खिरीमध्ये हे ड्रायफ्रुट्स खाण्यासाठी जास्त रुचकर लागतात किंवा खीर जास्त टेस्टी होते. आता अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये ड्रायफ्रुट्सची पावडर तयार करून घ्यायची. थोडीशी भरड काढून घेतली आहे. खूप जास्त फाईन पावडर पण करायची नाही. आता इथे आपण त्याच तुपामध्ये साधारणतः 1 वाटी मखाने घेतलेले आहेत. मखाने हे अतिशय पौष्टिक असतात. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम तुम्हाला मिळून जातं आणि खरंच लहान मुलांसाठी तर खूप हेल्दी असतात. आता हे मखाणे साधारणतः 2 ते 3 मिनिटं पूर्णपणे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला साजूक तुपामध्ये असंच हलवत राहायचं आहे. जर क्वांटिटी जास्त असेल आणि तूप कमी पडला असेल, तर एखादी चमचा तूप यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आता मखाणेसुद्धा आपण भाजून बाजूला ठेवून दिलेले आहेत. अगदी जर तुम्ही बोटावर घेतले किंवा त्याचा जर कुस्करा होत असेल, तर असं समजायचं मखाणे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. त्यानंतर मखाणे मी तसंच एका पॅनमध्ये ठेवून दिलेले आहेत. दुसऱ्या साईडला खिरीकरता साधारणतः अर्धा लिटरच्या वर 1 कप दूध आपण वापरलेलं आहे. दूध ऑलरेडी बॉईल केलेलं आहे. हवं तर तुम्ही ताजं फ्रेश दूध, जर कच्चं दूध असेल तर त्याला सुरुवातीला गरम करून घ्या आणि मगच त्याचा वापर खिरीसाठी करू शकता. कधी-कधी असं होतं, की जर कच्चं दूध असेल आणि तुम्ही बाकीची जिन्नसं टाकलीत, जे की तुम्हाला खिरीमध्ये वापरायची आहेत, तर कधी-कधी ते दूध खराब झालं, तर तुमची खीर खराब होऊ शकते. त्यामुळं दूध सुरुवातीला कधीही बॉईल करून घेतलेलं चांगलं. आता दूध बॉईल करून घेतल्यानंतर यामध्ये मी केसर वापरलेला आहे आवडीनुसार. थोडासा कलर छान येतो आणि सुगंधही खूप छान येतो खिरीचा. इथे ड्रायफ्रुट्सची पावडर टाकायची आणि हे दूध आपल्याला उकळत ठेवायचं आहे किंवा दूध आटवायला ठेवायचं आहे. पण आज मी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला खिरीकरता दूध खूप जास्त न आटवता अगदी पटकन खीर कशी बनवता येईल, यासाठी एक खास पदार्थ म्हणजे आपण मिल्क पावडर वापरणार आहोत. मिल्क पावडरमुळं एकतर छान दाटसरपणा येतो खिरीला आणि जास्त दूध आटवायची गरज भासत नाही. साधारणतः 2 चमचे आपण मिल्क पावडर वापरायचं आहे. कुठल्याही ब्रँडचं तुम्ही वापरू शकता आणि इथे अर्धा कप दूध घेतलेलं आहे. कोमट दूध आहे. आता इथे तुम्ही पाणीही वापरू शकता, पण ते कोमट असावं. जर थंड पाणी टाकलं तर मग दुधाच्या किंवा या मिल्क पावडरच्या जास्त गुठळ्या तयार होतील. त्यामुळं नेहमी जे काही वापरत असाल, मिल्क असेल किंवा दूध असेल तेही कोमट वापरू शकता किंवा पाणी वापरत असाल तर तेही कोमट असावं. म्हणजे अगदीच थंड पदार्थ वापरायचा नाही. नाहीतर पावडरच्या गाठी तयार होतात. अर्धा कप आपण दूध व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. बघा यामध्ये एकही मिल्क पावडरची गाठ किंवा गुठळी तुम्हाला दिसून येत नाही. अशा प्रकारे आता हे दूध आपल्याला खिरीमध्ये ओतून घ्यायचं आहे. इथे दूध बऱ्यापैकी साधारणतः 5 मिनिटं हाय फ्लेमवर मी उकळवून घेतलेलं आहे. आता याच्यापेक्षा जास्त मला दाटसर करायचं नाही, कारण मिल्क पावडर टाकलं की लवकर खीर आळून येते आणि आपली जी खीर आहे त्याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट येते. आता अजून एक महत्त्वाची टिप, ज्यांना अजून जास्त दाटसर खीर आवडत असेल त्यांनी काय करायचं, जे काही मखाणे आहेत यातले अर्धे मखाणे मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर तयार करून घ्या आणि अर्धे मखाणे साबूत टाका. पण इथे व्यवस्थित दाटसरपणा येतो या पद्धतीने जर खीर बनवली तर, म्हणून मी इथे काही त्याची पावडर वगैरे केलेली नाही. इथे आता आपण 1 छोटा चमचा वेलची पूड ॲड केली आहे. खीर होत आली की मग आपण इथे वेलची पूड वापरायची, जेणेकरून त्याचा जो सुगंध आहे तो खूप छान तसाच येतो खिरीमध्ये. सुरुवातीला न टाकता खीर तयार होत आली की मग वेलची पूड ॲड करा. याचबरोबर साखरही ॲड करा. आता साखर शेवटी का टाकावी त्याचं रिझन सांगते. खीर आटल्यानंतर त्याची क्वांटिटी कमी होते आणि जर सुरुवातीलाच तुम्ही दुधामध्ये साखर मिक्स करून खीर करत असाल,
तर ती ॲज कम्पेअर टू या खिरीपेक्षा जास्त गोड होते. त्यामुळं नेहमी कुठलाही गोडाचा पदार्थ बनवत असाल, तर जेव्हा तुमचा एखादी पदार्थ बनत येतो, त्यावेळेला त्याची क्वांटिटी अंदाज लक्षात घेऊन आपल्याला साखरेचं प्रमाण ॲड करायचं असतं. यामध्ये गुळाची पावडर जरी वापरली तरी चालेल. अशा प्रकारे आपली खीर तयार आहे. साखर पूर्णपणे मेल्ट झाली आहे आणि साधारणतः पुढील 4 ते 5 मिनिटं खीर मी उकळवून या पद्धतीने तयार केली आहे. आता यापेक्षा जर जास्त दाटसरपणा यायचा असेल, तर खीर थोडी थंड झाली की आपोआप आळून येते. नाही तर तुम्ही यामध्ये थोडीशी खीर अजून आटवली तरी चालेल. अशा प्रकारे गरमागरम आपली मखाना खीर तयार आहे. श्रावणात कुठला उपवास असेल किंवा एखाद्या पूजेसाठी नैवेद्य बनवायचा असेल, तर अशी खीर नक्की ट्राय करा. श्रावण महिना आता चालूच होणार आहे. रोज आपण श्रावण मास स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. कारण तुम्ही कुठल्याही रेसिपी मिस करणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत